चला पाहूया जेनोवा मध्ये प्रोफाइल कसे अपडेट करायचे। सर्वात आधी तुम्ही जेनोवाचं यूजर डॅशबोर्ड ओपन करा। डॅशबोर्डमध्ये उजव्या कोपऱ्यात एक ड्रॉप डाऊन मेनू दिसेल, त्यावर क्लिक करा आणि मग त्यातून माय प्रोफाइल हा ऑप्शन सिलेक्ट करा। आता एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमची सगळी पर्सनल डिटेल्स भरायची आहे। सर्वात आधी इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या बाजूला जो व्हेरीफाय बटन आहे त्यावर क्लिक करायचे आहे। थोडे थांबा, काही सेकंदात सिस्टम तुमचा पॅन व्हेरीफाय करेल। व्हेरीफाय झाल्यावर तुमचे नाव ऑटो फिल होईल, अगदी तुमच्या पॅन कार्ड प्रमाणे। तुम्हाला मॅन्युअली टाकायची गरज नाही। आता तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची वेळ आहे। कॅलेंडर आयकन वर क्लिक करा आणि तुमची जन्मतारीख चूज करा। नंतर तुमचे मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करा, म्हणजे तुम्ही मॅरिड आहात का सिंगल ही माहिती द्या। जर तुम्ही मॅरिड असाल तर येस वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमची ॲनिव्हर्सरी डेट सुद्धा कॅलेंडर मधून चूज करा। आणि जर अजून लग्न झालं नसेल तर नो वर क्लिक करा आणि पुढचं स्टेप सुरू करा। चला आता उरलेली माहिती भरूया। सर्वात आधी ड्रॉप डाऊन मधून तुमचे स्टेट सिलेक्ट करा, नंतर सिटी सिलेक्ट करा, पुढे तुमचे पिनकोड टाका, यानंतर नॉमिनीचं नाव टाका, म्हणजे उद्या काही अर्जंट सिच्युएशन आली तर कुणाला कॉन्टॅक्ट करायचे ते समजेल। नॉमिनी तुमचे कोण आहेत हे पण ड्रॉप डाऊन मधून सिलेक्ट करा, जसे की वाईफ, ब्रदर, मदर, फादर इत्यादी। आता ॲड्रेस सेक्शनकडे जाऊया। लक्षात ठेवा, तुमचा पत्ता जितका स्पष्ट आणि योग्य असेल तितकीच कुरिअर डिलिव्हरी सोपी आणि वेळेवर होईल। सुरुवात करा हाऊस नंबर, फ्लॅट नंबर किंवा बिल्डिंग नेमने। मग फुल ॲड्रेस लिहा, जसे गल्लीचं नाव, सोसायटी, रोड वगैरे। यानंतर लँडमार्क भरा, उदाहरण मंदिराजवळ, एखाद्या मॉल समोर किंवा ओळखता येईल असे काही। आणि जर तुम्ही गावाकडून असाल तर खाली तुमचं विलेज नेम पण टाका। आता थोडे थांबा, सगळी माहिती एकदा नीट चेक करा, काही चुकले तर नाही ना, काही राहून तर नाही ना गेलं। जर सगळं काही बरोबर वाटत असेल तर सेव्ह प्रोफाइल बटनावर क्लिक करा। आता सिस्टम तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आणि व्हॉट्सॲपवर एक OTP पाठवेल। तो OTP घ्या, ईमेलवरून किंवा व्हॉट्सॲपवरून कोठूनही चालेल आणि मग अपडेट प्रोफाइल बटनावर क्लिक करा। बस, अभिनंदन, तुमचे जेनोवा प्रोफाइल आता सक्सेसफुली अपडेट झाले आहे।